16 जानेवारी 2026चा तो दिवस होता. 17 वर्षांची माधुरी नावाची पोरगी तिच्या रूममध्ये बसली होती. थोडीशी भिलेली होती. तिचं हाताची बोटं बेडवरती थोडं घासत होती. बेडची चादर ओढून धरत होती हातानं. तिच्या मनामध्ये कसली तरी भीती बसलेली होती. त्याचं कारण पण होतं. 10 जानेवारी 2026 या रोजी या माधुरीचं लग्न तिच्या आईने एका 32 वर्षाच्या तरुणासोबत लावून दिलेलं होतं. तरुण दिसायला एकदम विचित्र, काळा पडलेला चेहरा, पोट सुटलेलं आणि वजन वाढलेलं, केस वाढलेली, एकदम गुंड टाईप दिसत होता तरुण. तिचीच तिला भीती होती की रात्रभर हा आपल्याला एकदम डुकरासारखं गाढवासारखं करणार याची तिला भीती होती. त्यावेळेला काहीच वेळात तिचा जो पती आहे राहुल नावाचा तो त्या ठिकाणी आला. माधुरी आता पूर्णपणे घाबरली होती. माधुरीचा हातपाय थरथर कापत होतं. विचार करत होती, लग्नाच्या अगोदर तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की पहिल्या रात्री खूप बेकार आपदा होते आणि तुझा पती तर एवढा मोठा आहे म्हटल्यानंतर तर तुझी आपदा लईच करणार आहे. आता हे सगळं ती मनामध्ये विचार करतच होती. तिच्या डोक्यात ते चित्र चालू होतं की कसं करेल, काय करेल, आपदा होईल म्हणून ती पूर्णपणे भिलेली होती. पण काही वेळातच काहीच क्षणामध्ये तिचा पती त्या ठिकाणी येऊन बसला आणि तिच्या कडेला 2 मिनटं बसल्यानंतर म्हणतो की आता माझी तुझ्यासोबत करायची इच्छा नाही. एक काम कर, तुझ्या आईला फोन कर. तो तिचा मोबाईल काढून देतो आणि म्हणतो की आईला फोन लावा, आज मी तुझ्या आईसोबत करणार. माधुरीला काहीच समजत नाही. ती तिच्या आईला फोन करते आणि घडलेली पूर्ण घटना सांगते. त्या माधुरीची आई त्या ठिकाणी काही वेळातच पोहोचते. लपत लपत आलेली होती कारण अजून त्यांच्या घरी पाहुणे रावळे होते. माधुरीच्या सासरची भरपूर लोक जागी होती, पण काहीतरी काम आहे म्हणून आली. रूममध्ये आल्यानंतर तिने दरवाजा लावला आणि पुढे जे घडलं त्याची कल्पना कोणी पण केली नसेल. मित्रांनो, पूर्ण स्टोरी सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण भरपूर ठिकाणी काय होतं की फक्त व्हिडिओ बघतात, चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर या व्हिडिओची सुरुवात कधीपासून होते मित्रांनो तुम्हाला सांगतो. 28 डिसेंबर 2025 या दिवशी माधुरीची आई अचानक तिच्या बापापाशी जाते आणि म्हणते की पोरगी आता मोठी झाली, लग्न करायचं आहे. माधुरीचा बाप म्हणतो की एडी झाली काय तू, डोक्यावर पडली काय, आत्ताशी 17 वर्षाची पोरगी आहे आणि हिचं लग्न कसं लावून देते तू, आणि हिच्यासाठी कुठून भेटणार स्थळ आपल्याला. ती म्हणली टेन्शन नका घेऊ, माझ्याकडे एक स्थळ आहे, पोरगा चांगला कमवतोय, त्यामुळे त्याच्यासोबत लावून देऊ. आता त्या माधुरीचा बाप एवढं काही कष्ट करत नव्हता, पैसा कमवत नव्हता, त्यामुळे तिला जे काय होतं ती माधुरीच्या आईच्या हातात होतं. पूर्ण तिची ताकद असल्यासारखं होतं कारण हिच्याकडे पैसा येत होता. त्याचं पण कारण सांगतो कुठून येत होता पैसा. त्यामुळे तिचा बाप काय बोलू शकला नाही. तो काय बोलत पण नव्हता. माधुरी तिच्या बापाला म्हणायची की तुम्ही काहीतरी बोला पप्पा, मला लग्न नाही करायचं, लग्न नाही करायचं. तो म्हणला एकदा बघून तर घे, बघू आपण पुढचं पुढे. पण माधुरीची आई, जी की सुनीता नावाची महिला, तिने काही ऐकलं नाही. 2 दिवसानंतर तिच्यासाठी एक स्थळ आणलं. एक पोरगा आला गाडीवरती, त्याच्यासोबत एक महिला होती जी की 50-55 वर्षाची असेल. आता हे दोघं गाडीवरून उतरल्यानंतर माधुरीच्या घरी आले. सुनीता, त्या माधुरीची आई, म्हणते या बसा, पाणी दिलं, चहा पाणी केलं. माधुरीचा पप्पा म्हणतो तुमचं पोरगं कुठं आहे. आता ज्या वेळेला हे गोष्ट अशी म्हणतो त्यावेळेला सुनीता तिच्या पतीला मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागते आणि बाहेर जा म्हणते. तुला दिसत नाही का, हा जो व्यक्ती आहे हा पोरगा आहे माधुरीसाठी आलेला. जसं की तुम्हाला सांगितलं, राहुल नावाचा एक 32 वर्षाचा तरुण, एकदम दिसायला असा विचित्र होता, गुंड टाईप, वयाने लय मोठा वाटायचा. त्यावेळेला माधुरीच्या बापाने तिच्या आईसोबत भरपूर वेळा भांडण केलं त्या ठिकाणी, पण तिनं काही ऐकलंच नाही. ना माधुरीच्या बापाचं चालू दिलं ना माधुरीचं काही चालू दिलं. यावेळेला त्या पोरासोबत तिने लग्न ठरवलं. तारीख ठरली 10 जानेवारी 2026ची. लग्न झालं, विधी वगैरे उरकलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी तिच्या सासूसोबत करायची इच्छा व्यक्त केली त्या राहुलने. त्या माधुरीला समजलं नाही नेमकं काय घडलं आहे, पण राहुल आणि तिच्या आईने बिनधास्तपणे तिच्या समोर संबंध बनवले. आई तिची सांगत होती की असं कर, तसं कर, परत पुढे चालून तुला शिकायचं आहे, असं करत जा. आता हे सगळं माधुरी बघून डोळ्यातून अश्रू येत होते. तिला समजत नव्हतं की काय चालू आहे माझ्या डोळ्यापुढे, मी काय बघते.
आयुष्यात पहिल्यांदाच अशी कुठं घटना घडलेली असेल की आई प्रॅक्टिकल करून दाखवते जावयासोबत पोरीला. तर याच्या मागचं कारण असं होतं मित्रांनो, ही जी माधुरीची आई सुनीता आहे आणि हा जो राहुल आहे, हे एकमेकांना जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं ओळखत होते. आणि तुम्हाला सांगतो, हा जो राहुल होता या माधुरीसोबत आधीपासून लफड्यामध्ये होता, आधीपासून ओळखीमध्ये होता, दोघांमध्ये आधीपासून संबंध बनायचे. त्यांची ही कशी ओळख झाली याची ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. 2020चा जुलै महिना, या महिन्यामध्ये पाऊस पडत होता. त्यावेळेला हा राहुल या सुनीताच्या गल्लीमध्ये आलेला होता. ही माधुरी शाळेला गेलेली होती, तिचा पती कामावरती गेलेला होता, तिकडंच दारू पिऊन पडलेला. त्यावेळेला राहुल पाऊस चालू आहे म्हटल्यानंतर हिच्या वरांड्यामध्ये येऊन बसला. राहुल त्या ठिकाणी बसलेला होता. माधुरी पावसामधून भिजून आलेली, साडी पूर्ण भिजलेली, दिसायला अशी, मी तुम्हाला फोटो दिसतच असेल तुम्हाला स्क्रीनवरती, अशा प्रकारची होती की ज्या वेळेला ती आली भिजत, त्यावेळेला मित्रांनो तिने असा पातळ ब्लाऊज घातलेला होता. पावसामध्ये पूर्ण ब्लाऊज भिजला, तिचं आतलं आरपार शरीर दिसायला लागलं. राहुल त्यावेळेला माझ्या अंदाज 25-26 वर्षाचा त्यावेळेला वय त्याचं. त्याने ज्या वेळेला या महिलेकडे बघितलं त्यावेळेला त्याला राहवलं नाही. त्याची नजरा तिच्या त्या छातीकडेच होती. त्यावेळेला त्या सुनीताला सगळं समजलं की हा पोरगा तिच्या छातीकडे बघतोय. त्यावेळेला एखादी महिला कसं झाकून घेते किंवा लपवायचा प्रयत्न करते, पण तिने तसं नाही केलं. तिने तिच्या पूर्ण देहाचं प्रदर्शन चालू केलं त्या राहुल पुढे. आता राहुलला तर खुला सिग्नल मिळाला होता. आता एकदम अशा नजरेने तिच्याकडे निहाळायला चालू केलं जसं काय तिला त्या ठिकाणी सेपलून टाकेल. आता या सुनीताने त्याला इशारा केला, या आतमध्ये. दोघंजण त्या ठिकाणी आतमध्ये गेले. बाहेर भयान पाऊस चालू होता. दुपारचे 3 वाजलेले होते. सुनीताला माहिती होतं की तिचा पती येणार नाही. पोरीची तर शाळा 5 वाजता सुटते. त्यावेळेला त्या ठिकाणी त्या दोघांनी एवढे भयानक असे संबंध बनवले. ही जी सुनीता होती एकदम संतुष्ट झालेली होती त्या ठिकाणी. ही सुनीता तर संतुष्ट झाली होती, पण राहुलला आता तिच्या शरीराची चटक लागलेली होती. तुम्ही आसपास बघितलं असेल मित्रांनो, अशा काही महिला असतात ना की ज्या दिसायला एवढ्या सुंदर असतात. काही एवढ्या गोऱ्यापान असलेल्या महिला पण सुंदर दिसत नाहीत, पण शरीरावरती परफेक्ट वजन, परफेक्ट त्यांचा बांधा, परफेक्ट फॅट जमा झालेलं असतं. थोडीशी सुरकुती पडलेली असती कमरेवरती, पोटाची एक नंबर दिसायला दिसते आणि छाती तर त्यांची फुगलेली असतीच. हे सगळं दृश्य आता राहुलच्या मनामध्ये बसलं होतं. घरी गेल्यानंतर त्याला आता तेच दृश्य आठवत होतं आणि आता त्याचं असं झालं होतं की या महिलेसोबतच आपल्याला पुढे चालून करायचं आहे. या राहुलचं बॅकग्राऊंड असंच होतं, म्हणजे गुंड टाईप, त्या मोहल्ल्यामध्ये गुंडगिरी करणारा, दादागिरी करणारा, वसुली करणारा पोरगा. काही काम वगैरे करत नव्हता. याची कल्पना सुनीताला होती. तिने भरपूर वेळा बघितलं होतं त्याला त्या एरियामध्ये गुंडगिरी करताना. मला तर वाटतं की बहुधा या सगळ्याचा तिच्यावरती परिणाम झाला होता आणि त्या राहुलच्या प्रेमात ती पडली होती. कारण एवढा सहजासहजी कोणी करू देत नाही ना. कोण एखाद्या अनोळखी व्यक्तीला करू देईल? आपल्या तर भारतात असं होतच नाही. बाहेर होत असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल काय अंदाज नाही. आता या दोघांमध्ये तर ते सगळं घडलं होतं जे की नको घडायला. पुढे चालून आता या दोघांमध्ये अनेक वेळा संबंध बनत गेले. वर्षामागं वर्ष जात होतं. आता हळूहळू या सुनीताची पोरगी माधुरी मोठी होत होती. हायस्कूल संपलं, 10वी संपली, आता कॉलेजला गेली. सकाळून लवकर जायची, संध्याकाळच्या जागी आता दुपारी येऊ लागली होती 1-12, 1-1:30 वाजता. त्यामुळे सुनीताचा पती 11 वाजोस्तर असायचा. राहुल आणि सुनीताला बरोबर वेळ भेटत नव्हता, जे की त्यांना पाहिजे पहिल्यासारखा. आता हिने विचार केला की काय करावं लागेल जेणेकरून आपल्या दोघाला परफेक्ट वेळ भेटेल. त्यावेळेला राहुलची नजर तिच्या पोरीवरती होती. ज्या वेळेला पण मोठी व्हायला लागली होती, ते तिचं वाढतं शरीर बघून राहुलच्या मनात इच्छा झाली होती की हिच्यासोबत पण करायचं. तो एकदा दोनदा सुनीताला म्हणला पण होता. सुनीता त्याला रागवते आणि गप्प बसवते. पण पुढे चालून सुनीताच्या डोक्यात येतं की हिचं जर लग्न याच्यासोबत लावून दिलं, हा राहुल कधी पण आपल्या घरी येऊ जाऊ शकेल, मी त्याच्या घरी जाऊ शकेल, कोणाला काही चेक येणार नाही. आणि आता हेच घडत होतं. लग्नानंतर ज्या वेळेला पहिल्या रात्री सुनीतासोबत त्याने त्याच्या बायकोसमोर संबंध बनवले होते, ते दृश्य आता कायम घडत होतं. माधुरी लहान होती, तिला समजत नव्हतं काय करावं.
तिने कोणाला सांगावं तर आपली बदनामी होईल. वरून तिच्या आईने तिला धमकी दिली होती की कोणाला बोलू नको. नसेल तर तुझ्यासोबत काय होईल तू बघूनच घे. आता या सगळ्याला भिलेली माधुरी भरपूर दिवस सहन करते, पण किती दिवस सहन करणार. तिच्याच समोर तिची आई, सख्खी रक्ताचं नातं असलेली आई अशी करती. तिने एक दिवशी हिंमत करून तिच्या बापाला सांगितलं. त्यावेळेला तिच्या बापाला राग आला. त्याने विचार केला की आता एवढं घडून गेलंय, सगळं डोक्यावरून पाणी निघून गेलंय, ही महिला काय सुधारण्याच्या लायकीची नाही. किती जरी सांगितलं तर काय सुधारणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. त्यावेळेला माधुरीच्या बापाने एक प्लॅन बनवला आणि राहुलला आणि या सुनीताला रंगेहात पकडलं. ज्या वेळेला हे दोघं रंगेहात पकडले गेले त्यावेळेला या दोघांना त्या ठिकाणी मारामारी चालू केली. तो जो होता दारू पिणारा एक व्यक्ती, दारू पिणारे व्यक्ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल, एकदा बिघडला की सटकला. लोखंडी रॉड आणलेला होता. त्या रॉडने त्या राहुलला, सुनीताला मारहाण केली. त्याच मारहाणीमध्ये सुनीताचा पण जीव गेला, राहुल अधू झाला. त्या ठिकाणी आता राहुलचं तर आयुष्य बिना पायाचंच जाईल, कारण त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे चुरा होस्तोवर, हाडं चुरा होस्तोवर मारलं होतं. जोपर्यंत त्याची नशा उतरली नाही तोपर्यंत मारलं. आणि सुनीताचा तर खेळ संपला होता. माधुरी तिचं ज्या वेळेला पोलिसांमध्ये ही केस गेली त्यावेळेला पोलिसांना पण समजत नव्हतं की आता नेमकी कारवाई करायची कोणावरती. कारवाई राहुलवरती करायची, त्या माधुरीसोबत लग्न केलं म्हणून, का तिच्या आईला मारलं म्हणून तिच्या बापावरती करायची. शेवटी गुन्हा आहे ज्याच्याकडून घडला, ज्या दोषी आहे त्याच्यावरतीच होईल. माधुरीच्या बापाला याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली कोर्टामध्ये. आणि राहुलला जोपर्यंत त्याचं पाय नीट होत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये, नंतर जेलमध्येच जाणार आहे. त्याच्यावरती चांगलाच गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आणि पोलिसांनी त्या ठिकाणाहून सुटका करून माधुरीला एका चांगल्या NGOमध्ये दाखल केलं. आता त्या ठिकाणी ती राहिलेलं पुढील शिक्षण घेईल आणि ती तिच्या पायावरती उभं राहील. तर मित्रांनो, आपल्याला यामधून शिकायला काय भेटतं, तर प्रत्येक आई सेम असते असं नाही, कारण कोणी क्रूर असू शकतं. भरपूर 99% महिला चांगल्या असतात, आई चांगल्या असतात, पण 1% त्यातलीच ही सुनीता होती. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.